महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। देहरे येथील निंदनीय घटनेचा मुस्लिम समाज बांधवांकडून तीव्र निषेध। नगर तालुक्यातील देहरे गावामध्ये 14 मार्च रोजी हिंदू महिलेशी मुस्लिम जमातीच्या मुलांकडून झालेल्या निंदनीय घटनेचा देहरे येथील इतर तमाम मुस्लिम जमातीकडून तीव्र निषेध करत दोषींवरती कठोर कार्यवाही व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाला तमाम मुस्लिम जमातीकडून निवेदन देण्यात आले। 14 मार्च पासून देहरे गावामध्ये 2 समाजामध्ये तणावाचे वातावरण असून मुस्लिम जमातीच्या पुरुषाने केलेल्या निंदनीय घटनेचा त्रास इतर मुस्लिम जमातीला होत असल्याने आज देहरे गावातील इतर मुस्लिम समाज बांधवांनी दोषी आरोपीला कठोर शासन करा अशी मागणी देहरे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हाजी साजिदबाई शेख यांनी पोलीस प्रशासनाला केली आहे। या प्रसंगी देहरे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हाजी साजिदबाई शेख यांनी आमच्या शिवगर्जना वृत्तवाहिनीचे अहमदनगर न्यूज रिपोर्टर हरीश शेळके यांच्याशी थेट संवाद साधला आहे। पाहुयात याबाबतचा सविस्तर आढावा। येत्या 14 तारखेला आमच्या गावामध्ये मालोबा बालोबा आणि मांगीर बापा यात्रा होती। या यात्रेच्या दरम्यान जी महिलेशी अशी निंदनीय घटना घडली त्याचा आमच्या समस्त मुस्लिम समाजात इतका तीव्र भावना आहेत, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। जाहीर निषेध, कारण गुन्हेगाराला काही कोणती जात नसते आणि गुन्ह्याला कोणता धर्म नसतो। त्यामुळे गुन्हेगाराला कोणत्या धार्मिक याच्यामध्ये तोलणं मोलणं हे कोणत्या समाजाला पटत नाही आणि हे कोणत्याही समाजाचा तिरस्कारच करणार आणि याच्याबद्दल तीव्र भावना प्रत्येकाच्या मनात होत्या। त्या अनुषंगानं आम्हाला 2 दिवस याच्यावरती काय प्रतिक्रिया देता नाही आली। याचं कारण असं होतं की या गावामध्ये भरपूर असं तणावाचं वातावरण होतं। आम्हाला बाहेर म्हणजे जायलासुद्धा कसं होतं, तर मॉब असा भरपूर हजाराचा 500चा मॉब होता आणि आम्ही प्रयत्न पण केला होता त्यासाठी का आम्ही जाऊन निषेध करायचा म्हणून, पण आम्हाला आमच्या नेत्यांकडूनच रोखण्यात आलं की नका जाऊ, बाहेर असं होईल, परत आणखीन वातावरण चिघळेल, या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होणे याच्यामध्ये आहे की नाही, थोडा एखादा दगड वगैरे तुमच्या घरावर आला तर अजून याच्यातून समाजाला मेसेज वेगळा जाईल। फक्त ते आणि अनुषंगाने आम्हाला देता आलं नाही। आज ग्रामपंचायतमध्ये आमची इथं मीटिंग होती। आज त्या मीटिंगच्या दरम्यान मला हा प्रश्न विचारण्यात आला का तुम्ही निषेध व्यक्त करताय, तुम्ही याच्या अगोदर का केला नाही? परंतु आपल्या जमातीमध्ये ज्या आरोपींनी हे जे कृत्य केलं हे अतिशय निंदनीय आहे। त्या कुटुंबाबाबत काय सांगताल आपण? त्या कुटुंबाचं बघा, आता ते कुटुंबाचं जे व्यक्तिमत्व आहे बाकीचे त्यांचा म्हणजे असं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, परंतु ते 2 मुलं आहेत, ते दोन मुलं कधी मस्जिदशी आमचं संलग्न नाही आहे, म्हणजे त्यांचा कनेक्ट आमच्या थेट मस्जिदशी आला आहे, जमातशी आला आहे कधीच नाही। आमची आता बघा रमजानचा महिना चालू आहे, उपास असतात लोकांना, त्यांना उपासाचा त्यांचा आमचा काही त्यांनी कधी उपास ठेवला आहे का नाही ठेवला हे पण आम्हाला माहीत नाही, कारण त्याचं असं आहे कारण ते मस्जिदमध्ये आलेलेच नाही कोणत्याच याच्यामध्ये। परंतु ज्या आरोपीने जी गुन्हेगारी वृत्ती केली याबाबत आपलं काय मत असेल? त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे या न झाली पाहिजे? नाही, हे मी सांगितलं ना तुम्हाला का या गुन्ह्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही, आम्ही तर करण्याचा सवाल येत नाही। आमच्या इस्लाममध्ये तर असं आहे, ह्या अशा शिक्षेला आहे ना डायरेक्ट मृत्यूची शिक्षा आहे सर। शरीया जर कानून असता तर प्रत्येकाने इथं मृत्यूचे शिक्षा त्याला सांगितली असती, पण आपण भारतीय संविधान मानतो, आपण संविधानाच्या आचरणाने विचारणाने आत्तापर्यंत मोठं झाले, आपली पाळमुळं सगळी संविधानाने हे झाले आणि त्याच्यामुळे आमचं सगळं कायद्यावर पूर्ण विश्वास आहे। कायदा त्यांना जी काही शिक्षा देईन यात आमचा समाज कोणतं समर्थन करणार? याबाबत तुम्ही पोलीस प्रशासन असेल याबाबत तुम्ही निषेध व्यक्त केला का? पोलीस प्रशासनाला आम्ही आमचं निवेदन पण दिले, तसं आम्ही निवेदन त्यांना दिले। आम्हाला 2-3 दिवस काय जाता आलं नाही, कारण तुम्हाला मी सांगितलं अगोदरच, कारण अत्यंत इथं जातीय वातावरण एकदम तेढ निर्माण होणं असंच वातावरण होतं साहेब। प्रॉब्लेम असा होता की घराच्या बाहेर आमची लहान मुलं सुद्धा जायला घाबरत होती। 10वीचा पेपर होता सोमवारी, त्या ठिकाणी मुलगा मला विचारायचा माझा जाऊ का नको, म्हटलं काय अडचण नाही, आपण मुसलमान आहे। आज तुम्ही इतर देहरे गावातील इतर समाज बांधवांना काय संदेश द्याल? समाज बांधवांना काय संदेश द्यायचा? धर्म बघा, धर्म जात सगळं काय हे सगळं देवनिर्मित नाही आहे, हे मानवनिर्मित आहे। गीतेमध्ये स्वतः सांगितले बघा, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमर्धमस्य तदात्मनं सृजाम्यहम्। जेव्हा जेव्हा धर्मावरती संकट येतं त्यावेळेस कोणी ना कोणी एक दैवी पुरुष म्हणा किंवा दैव आपला स्वतः प्रकट होत असतो का हे धर्माला बाजूला करावं म्हणून। तर धर्म बघा, धर्माची व्याख्या ग्रंथामध्ये कोणताही घ्या, धर्माची व्याख्या फक्त माणुसकी, कारण जगामध्ये धर्म एकच आहे माणुसकीचा आणि एकच जात आहे ती माणूस। जोपर्यंत हा धर्म राहील म्हणजे जोपर्यंत माणूस राहील तोपर्यंत धर्माला काही कोणाच्या वाव राहणार नाही।
धर्मकारण आपण जपायचं कारण आहे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिले आणि ते जगातलं सर्वात सुंदर संविधान आहे. त्या संविधानानुसार जर देश चालला आपला तर देश एकदम आपलं जे जातीय तेढ आहे, जातीय तेढ तणाव आहे, 5768 जाती भारतामध्ये आहेत. एवढ्या जाती आहेत, आपण सगळे एकोप्याने राहतोय, आत्तापर्यंत एकोप्याने राहतोय आणि आत्तापर्यंत धीरे गावामध्ये असं कधीच झालं नाही का जातीय तेढ निर्माण झालं आहे. ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.